छोटी आणखीन कथा सांगते. मार्कंडेय ऋषी ज्यांनी दुर्गा सप्तशती लिहिलेली आहे, त्यांना असा म्हणजे सांगितलं होतं की ती 16 वर्षाचा झाल्यानंतर तुझा मृत्यू होणार आहे. ते अतिशय शिवभक्त होते आणि जेव्हा ते 16 वर्षाचे झाले ते आपल्या शिवपूजेमध्ये लीन होते आणि लहान बाळासारखं त्या शिवपिंडीला मिठी मारली होती. आणि तेव्हाच यम वेळ होतो, यम येतो आणि त्यांचे प्राण हरण करायला जातात आणि शिव बघतात की माझी पूजा चालू असताना यम जर एकाचा प्राण हरण करत असेल, त्या मृत्यूच्या देवतेचा मृत्यू करून टाकतात. याच्यावरनं काय, जर शिवाची पूजा आपण अखंड करत असेल तर अकाली मृत्यू, चुकीचा मृत्यू सत्य आहे, एका दिवशी येणार आहे, पण तो व्यवस्थित यावा हे महत्वाचं आहे. ऍक्सिडेंट मध्ये चुकीच्या पद्धतीने यायला नको. त्यामुळे त्याला यमालाच मारून टाकतात. तुम्ही कधी ऐकले की यमाला, मृत्यूचीच देवता तिलाच मारून टाकले? शिव यमालाच मारून टाकतात आणि मग तेव्हा सगळे देव येतात. जर तुम्ही यमाला मारलं तर हा संसार कसा चालणार? सगळीकडे लोकांची गर्दी होणार, उपस्थिती, आणि प्रलय कसा होणार? तेव्हा भोलेनाथांचा जरा राग शांत होतो आणि ते त्याला परत जिवंत करतात. पण मार्कंडेय ऋषींना वर देतात की तू चिरंजीवी होशील. जे सप्त चिरंजीवी आहे त्याच्यामध्ये मार्कंडेय ऋषी आहे. सप्तशृंगी देवीला जर कधी गेलात तर सप्तशृंगी देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचं स्थान आहे. तर म्हणजे फक्त शिवाच्या साधनेने मृत्यू टळत नाही, तर त्यांना चिरंजीवित्व मिळालं आहे. तर आपल्याला काय मिळणार, म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे यमाला काशीमध्ये प्रवेश नाही आहे. तुम्ही काशी नगरीमध्ये गेला तर तिथे मृत्यूला प्रवेश नाही आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जर तिथे दहन केलं तर माणूस मोक्षाला जातो, तिथे मृत्यू होत नाही. जेव्हा ब्रह्मांनी सृष्टी निर्माण केली होती ना, त्यांनी काय केलं, फक्त नर निर्माण केला, म्हणजे पुरुष निर्माण केला. त्याच्यामुळे वातावरणात एकदम शांतता होती, पुढे वाढ होत नव्हती ह्या विश्वाची. तेव्हा शिव पार्वती म्हणजे शिवांनी अर्ध नारी नटेश्वर रूप घेतलं आणि ब्रह्मांना दाखवून दिलं की अर्धा पुरुष मी आहे आणि स्त्री तत्व आहे. आणि त्या अर्ध नारी नटेश्वर तत्वामधनं जी श्री शक्ती म्हणजे पार्वती माता जन्माला आली आणि त्यानंतर सृष्टी पुढे चालू झालेली आहे, हे अर्ध नारी नटेश्वर आहे. मागे मी तुळजापूरला जाणार होतो तेव्हा सांगितलं होतं की आपल्या मणक्याच्या खाली हे जे चित्र इथे लाल रंगामध्ये तुळजा भवानी किंवा देवीचं आपल्या कुलदेवतेचं स्थान आहे आणि शिवाचं स्थान सगळ्यात वरती डोक्याच्या वरती सहस्र चक्र आहे, तिथे शिव हे शिवतत्व आहे. इथे माझ्या तुळजा भवानी म्हणजे देवी आहे आणि इथे शिवतत्व आहे. तर ही जीवा शिवाची आपली कुंडलिनी शक्ती सापासारखी असते. शिवाच्या गळ्यात काय असतं हे खूप टेक्निकली इश्यू म्हणा किंवा स्पिरिच्युअली हा पॉइंट आहे. ही नागिन असते आपल्या शरीरामध्ये आणि जेव्हा हे तत्व या मायेतनं बाहेर जाऊन मी इथे पोचते तेव्हा मी मोक्षाकडे जाते, माझी आध्यात्मिक प्रगती होते. मग हे चक्र किती मोजा, आज दिवस किती शिल्लक राहिले, हा प्रवास मी कसा करायचा आहे, आधी कुलदेवतेला प्रसन्न करायचं आहे आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून साधना करायची आहे. आणि तुम्हाला इथे जेव्हा ध्यान कराल, मी 13 दिवसापूर्वी म्हणजे मागच्या गुरुवारी सांगितलं होतं की हे ध्यान करायचं आहे. हा प्रवासामध्ये तुम्हाला इथे मुंग्या येणं, इथली स्किन हलणं, हे तत्व जागृत झाल्यासारखं प्रकाश 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 दिसेल. ही जीवाची आणि ही शिवाची भेट ही शिवरात्रीच्या दिवशी होते. ह्याच दिवशी जेव्हा सती गेली होती पार्वती माता आणि 51 शक्तीपीठ तयार झाले होते, त्यानंतर तिचा पुन्हा जन्म झाला. शिवाचा जन्म नाहीये, पण पार्वती मातेने खूप वेळा जन्म घेतलाय आणि ती पार्वती म्हणून जन्माला आली. जन्माला आल्यानंतर ती जन्मतः शिवभक्त होती, खूप तपश्चर्या केली आणि तिचा विवाह, शिवरात्र काय आहे, शिवाचा आणि पार्वती मातेचा विवाह दिवस आहे. म्हणजे काय ना, शिवशक्तीचं मिलन आहे आणि त्यातनं सृष्टी उत्पन्न होते, म्हणजे नवीन काहीतरी निर्माण होते, ही शिवरात्र आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे की आपण इथे विचार करणार आहोत पण नक्की नाही आहे शिवरात्रीला जागरण करायचं, नाहीतर दिवसभर शिवपिंड इथे असणारे प्रत्येकाला आपल्या हाताने अभिषेक करता येणारे
फक्त रात्री का नाही ठेवणार आहे, कारण की जागरण झालं की सगळ्या बायकांना दिवसभर कामं असतात आणि तेवढं सोपं होत नाही. पण प्रयत्न करा की रात्री 12 ते 3 घरी बसा आणि घरात शिवपिंड असेल तिला छान चौरंगावर फुलं ठेवा, छान शिवपिंड मांडा, अभिषेक करत राहा आणि बेलाची पानं अर्पण करा. त्याच्याने हे शिवतत्व जागृत होणार आहे. तेव्हा एक विशिष्ट एनर्जी, शिवाची एनर्जी येते. आपला जो मनका असतो, स्पाईन असतो, त्याच्यामध्ये ही शक्ती जाते आणि ही कुंडलिनी शक्ती इथे कशासाठी येतोय आपण, ही कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी. जेव्हा माझी कुंडलिनी शक्ती जागृत होते, मी जे बोलते ते होतं, मला जे हवंय मला ते मिळतं, माझी चक्र जागृत होता. कुठे लक्ष्मीची ब्लॉकेज असतील, कुठे ज्ञानाचं ब्लॉकेज असतील, ते सगळे निघून जातात. एका शिवाची साधना एक रात्र, तुम्ही आदियोगी जे साऊथचे सद्गुरू आहे तर टीव्हीवर बघितलं असेल की शिवरात्रीला रात्रभर सगळे साधक बसलेले असतात आणि ते काहीतरी मंत्रांचं चॅन्टिंग एनर्जी सोडत असतात आणि प्रत्येकाला जागृती देत असतात. आपल्याकडे कोण आहेत, आपले स्वामी आहे ना, तेही हे करू शकतात. त्याच्यामुळे घरी बसायचं आहे. खूप सारे मेसेज आले की ताई आपण रात्री 12 ते 3 बसूया ना, तर नक्की बसूया, मला कळवायचं आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, एकदा दुर्वासांनी शाप दिला होता देवांना की तुमची सगळी शक्ती निघून जाईल. सगळे देव आता शक्तीच नाही तर ते देवच कसे ना, दुर्वासांनी हा शाप दिला होता. तेव्हा विष्णूंनी काय केलं की आता ह्या शापाला काहीतरी उपाय पाहिजे, म्हणून समुद्र मंथन केलं होतं आणि त्यातलं अमृत काढून हे देवांना दिलं होतं. जेव्हा अमृत काढलं तेव्हा विषही निघालं होतं, पण विष घ्यायला कोणी तयार नसतं. मला बघा इथे उभं राहिल्यावर बऱ्याचशा गोष्टी महाराज सुचवतात. मला मी शिवाचं उदाहरण देणार होती की शिवा उदाहरण म्हणजे ते सत्य आहे. शिवाने काय केलं होतं ना, ते विष पिऊन घेतलं होतं. जेव्हा त्यांनी विष घ्यायला सुरुवात केली त्यांच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. हेच पोटात गेलं असतं तर त्रास झाला असता, म्हणून त्यांनी हे विष कंठामध्ये धारण केलं आहे. त्यांना आपण नीलकंठ, त्यांचा कंठ पूर्ण निळा झाला होता. मला एकदम आता सुचतं की घरातली प्रत्येक स्त्री ही शिव नाही आहे का? आयुष्यातली किती दुःख कष्ट, कोणी काही बोलतं, संकट असतात, आपण म्हणतो ना की गुपचूप गिळून घ्यायचं, हा आपल्या मराठी भाषेतला शब्द असतो. पण बऱ्याचशा गोष्टी आपण घरातल्या कोणासमोर बोलत नाही. ठीक आहे, दुःख आलं आई वडिलांना सांगत नाही, ते जे विष असतं ते आपण कोणासमोर ओकत नाही आणि आपल्या कंठामध्ये त्याला दाबून ठेवतो. मग तो शिव आणि आपण किती वेगळे आहोत. नक्कीच म्हणजे सगळ्या तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे या स्वामी भक्तांसाठी. शिव पार्वती व्हॅलेंटाईन डे मी म्हणण्यापेक्षा 14 तारखेला आपण सेलिब्रेट करतो. मी म्हणे शिवरात्रीला आपण व्हॅलेंटाईन डे करूया. शिव इतके पत्नीसाठी म्हणजे त्यांना एवढी प्रिय होती ना की ती एकदा सती म्हणून गेली, त्यानंतर कित्येक वर्षांनी पार्वती म्हणून आली, पण त्यांनी कोणाशी विवाह केला नाही. त्या काळात ते स्मशानात जाऊन साधना करत बसले आणि जेव्हा पार्वती माता आली त्या दिवशी मग त्यांनी विवाह केलाय. त्यामुळे मला वाटतं आता आपण पुढच्या वर्षीपासून व्हॅलेंटाईन डे हा शिवरात्रीला सेलिब्रेट करत जाऊ. शेवटचा उपाय म्हणून सांगते, त्यांच्या गळ्यामध्ये साप असतो. शेतकऱ्याला बघा साप चावायचं भय जास्त असतं, शहरात तेवढे साप नसतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का खूप की शेतकरी साप चावल्यामुळे मेला? कधीही साप त्यांना चावत नाही, कारण जो हिंदू आहे त्याच्या पूर्वीच्या काळी दारात गाय असायची आणि जो गाईला खाऊ घालतो, गाईच्या जिभेमध्ये नागाचं, वासुकी नागाचं स्थान असतं. आणि कधी पण, आता आपल्याला शक्य नाहीये पण मी नेहमी सांगते, खोपोलीला जा, गोशाळा आहे, पोळ्या घेऊन जा, केळी घेऊन जा, थोडी काकडी असं काहीतरी घेऊन जा आणि त्या गाईची जीभ आहे ना ती आपल्या हाताला लागू द्या. आपल्या हातातल्या रेषा बदलायचं सामर्थ्य हे गाईच्या जिभेमध्ये आहे आणि ज्यांची जीभ आपल्या गाईची जीभ जर हाताला लागली तर आपल्याला कधीही सर्पदंशामुळे आपला मृत्यू होऊ शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करायचे की गाईला गुळ आणि भाकरी खाऊ घालायची. विषय थोडा वेगळा आहे पण सांगते, त्याच्याने पितृदोष आपले याच्यामुळे नष्ट होत असतात. तर शिवरात्रीला रोज पहाटे उठा. कोण कोण पहाटे उठतं? व्हेरी गुड, खूप छान प्रगती झाली आहे. पहाटे तुम्ही उठत नाही, व्हेरी गुड. पहाटे तुम्ही उठत नाही. जो जीव आता शिवामध्ये मिसळणार आहे, ज्याची आध्यात्मिक प्रगती पूर्ण होत आली आहे, सकाळच्या वेळेस साधू संत देव सर्व ध्यानाला बसलेले असतात आणि ते तुम्हाला उठवतात. मोबाईल मध्ये बघा 3:40, 2:20,
4 वाजले, 5 वाजले, 3 ते 5 मध्ये ज्यांना जाग येतात, यू आर सिलेक्टेड. असं म्हणा की देवाने माझी निवड केली आहे, आता आपण मार्गस्थ व्हायचंय. त्यामुळे 2 मिनिटं बसा. नाही मला 10 मिनिटं बसतात, नाही 15 मिनिटं बसतात. डोळे बंद करा, स्वामींची चरण समोर आणा, पटकन नमस्कार करा. एक छोटी शिवपिंड आहे, ती डोळ्यासमोर धरा, त्याच्यावर पाणी अर्पण करत आहे, एक बेलपत्र अर्पण करत आहे. झाली दिवसभराची पूजा झाली. प्रयत्न करा 3 ते 5 मध्ये अलार्म लावा. हळूहळू तुम्ही प्रयत्न केला ना झोपून राहायचं, तो देव झोपू देत नाही. त्याने एकदा तुम्हाला निवडलं ना, तर तुम्हाला इथे चैन पडूच देत नाही. तो बरोबर 3 ते 5 मध्ये तुम्हाला उठवणार आहे. तो उठवायचा आहे. 7 दिवस बाकी राहिले. रोज पहाटे उठा आणि देवाला सांगा, ह्या 7व्या दिवशी जेव्हा मी 12 ते 3 ध्यानाला बसणार आहे ना, तुझं दर्शन मला होऊ दे. मी नेहमी सांगते, मला येऊन कोणी सांगा ताई आम्हाला देवाचं दर्शन हवंय, मी प्रॉमिस करते की मी तुम्हाला देवाचं दर्शन करवून देऊ शकते. फक्त मी जे सांगणार आहे त्याला फॉलो करायचं आहे. त्याच्यासाठी आध्यात्मिक प्रगतीची वही बनवायला सांगितली होती. युट्यूबवर खूप प्रश्न येतात की ताई वही बनवायची म्हणजे काय करायचंय. एक वही बनवायची, त्यात माझं आपलं स्वतःचं नाव लिहायचंय, माझ्या आध्यात्मिक प्रगतीची वही. 10वी 12वीत शाळा सोडली, त्यानंतर वहीचा पेनाचा आपला संबंध राहिला नाहीये. छान मोठ्या अक्षरातल्या माझ्या आध्यात्मिक प्रगतीची वही. मग मी काय करते, सकाळी उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी, आज मानस पूजा केली, आज कराग्रे वसते बोलली, समुद्र वसने देवी हे मी बोललेली आहे. त्यानंतर एकदा महामृत्युंजय मंत्र बोलायचा. सकाळी एकदा महामृत्युंजय मंत्र बोलला की दिवसभर कुठलंही संकट आपल्या घरावर येत नाही. दारात जायचंय, मटक्यातलं पाणी शिंपडायचंय, स्वामींना उठल्या उठल्या नवऱ्याचं तोंड बघायचं नाही, डायरेक्ट स्वामींचं तोंड बघायचंय, जर आपला दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर. आणि म्हणजे असं बघायचं नाही असं नाही म्हणत मी, पण आधी डोळे बंद करून देवाचं, तर मोबाईल मध्ये डीपी वगैरे ठेवा की उठल्या उठल्या स्वामींचा चेहरा आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर लवकरात लवकर अंघोळ करायची आहे. सूर्याला 3 महिने पाणी द्या. तुमची कामं नाही झाली तर मला इथे भेटायला या, ताई आमची कामं होत नाही. कंटिन्युअसली 3 महिने सूर्याला, फक्त सूर्योदयापूर्वी किंवा त्याच्या आधी आजूबाजूला म्हणजे 7:30 पर्यंत तुमचं सूर्याला जल दिलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर घरी यायचंय, तारक मंत्र 3 वेळा. आणि जो गुरुमंत्र मिळालेला आहे, हा गुरुमंत्र स्वामींनी दिलेला आहे, मला यातलं ज्ञान नाही आहे, त्याच्यामुळे हा गुरुमंत्र तुम्हाला पूर्ण आयुष्यासाठी जपायचा आहे आणि जपायचा आहे. 2दा का जपायचा आहे, एकदा जप करायचा आणि जपून ठेवायचा आहे. मग त्यात कोणाला स्वामी समर्थांच्या ऐवजी श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीची तुमच्या पूर्ण नावाची जन्मतारखेची बेरीज करून हा मंत्र बनवला आहे. याच्या 3 महिन्यानंतर तुमचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक कसलेही प्रश्न राहणार नाही किंवा कमी कमी व्हायला होतील. ज्यांनी आम्हाला जपच नाही मिळालेला आहे, या बोर्डच्या मागे सगळ्यांची नावं दिलेली आहे. आपला जप शोधायचा, इथं मुली बसणार आहे, त्यांना सांगायचंय मला जप मिळाला नाहीये, आणि मिळाला आहे तेही सांगायला यायचंय. कारण काय झालं होतं, कोणी व्हॉट्सअपवर, कोणी वहीत, कोणी 2-2दा नावं लिहिले, त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालेलं आहे. तर मला जप मिळालेला आहे, आपला मोबाईल नंबर सबमिट करायचा. मला जप नाही मिळालाय तेही सांगायचं आहे. आणि मग त्याच्या पुढच्या वेळेपासून आपण पत्रिका बघून झाल्या त्या वाटणार आहे. पण शिवरात्रीच्या आधी माझा गुरुमंत्र मला मिळाला पाहिजे. त्या गुरुमंत्राची ह्या 7 दिवसात साधना करायची, म्हणून आम्ही खूप घाईमध्ये आज जप वितरणाचं काम केलेलं आहे. त्यानंतर पूजा करायची आहे. दिव्याकडे पुन्हा एकदा सांगते, 3 वेळा तारक मंत्र, एकदा गुरुमंत्र, दिव्याच्या ज्योतीकडे, म्हणजे आता जिथे मोबाईल आहे, ही दिव्याची ह्या लेवलला दिव्याची ज्योत पाहिजे आणि त्या ज्योतीकडे बघत, ते म्हणजे स्वामी आणि त्याच्या मागे म्हणजे स्वामी. तुम्हाला सांगते, खूप लोकांनी मला मेसेज केले, युट्यूबवरनं रिप्लाय आले, ताई या ज्योतीमध्ये आम्हाला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला का नाही होऊ शकत ना, तर ही साधना करायची. मला गुरुमंत्र नाही मिळाला, ताई किती वेळा नाव दिलंय, श्री स्वामी समर्थ हा गुरुमंत्र आपल्याकडे सध्या आहे. ज्यांच्याकडे गुरुमंत्र नाहीये त्यांनी हे करायचंय. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर जेवण बनवताना एक प्रार्थना करायची आहे, हे अन्न जो खाणार आहे त्याचे विचार बदलू द्या. त्यामुळे मिस्टरांचे, मुलांचे विचार बदलणार आहेत. तारक मंत्र करताना एक ग्लासभर पाणी भरून ठेवा, ते पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यात टाका, ते पाणी तीर्थ होणार आहे.
गॅसच्या वरती, टीव्हीच्या खाली, मोबाईलच्या बॅक साईडला नामस्मरण असं लिहून ठेवा. मला वाटलं जरा वेळ आहे, मोबाईल बघून घ्या. मोबाईल उलटा करायचा, त्याच्यात लिहिलेलं असेल नामस्मरण करा. टॉयलेटच्या दरवाजाच्या आतल्या बाजूला लिहा नामस्मरण. टॉयलेटला गेल्यावर सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. कलावती आईचं तुम्ही नाव ऐकलं असेल, त्या कृष्णमय झाल्या होत्या. तर त्यांची एक शिष्या होती ना, तिला जरा डाऊट होता की बाथरूम मध्ये गेल्यावर काय करतात. तर तिने काय केलं, बाथरूमला होल पाडलेलं आणि त्या दरवाजातनं, त्या होल मधनं तिने एकदा आईंना बघितलं तर श्रीकृष्ण त्यांच्याशी बाथरूम मध्ये गप्पा मारत बसला होता. त्यामुळे देवासाठी टॉयलेट असू दे, देवघर असू दे, ही सृष्टी त्याची आहे. नामस्मरणाला कसलाही दोष नाही. त्यामुळे घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात लिहून ठेव, नामस्मरण कर, नामस्मरण कर. एक वेळ अशी येईल की तुम्हाला हे लिहायची गरज राहणार नाही. व्हॉट्सअपवर एकमेकांना, मैत्रिणींना कशी आहे, कुठला ड्रेस, नवरात्रीत कुठली साडी नेसणं, त्यापेक्षा तू आज नामस्मरण केलं का, ही खरी मैत्री होणार आहे. दोन्ही हात कानाच्या बाजूला घ्यायचे. मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. भागवताला जे आले होते त्यांना माहिती, जे नव्हते आले म्हणून सांगते की ताई हात काय वरती करायला सांगता, हात दुखतात. मग त्याचं मी त्यांना उदाहरण सांगितलं होतं. जेव्हा आपल्याला इन्स्पेक्टर एखाद्या खुनीला म्हणता हँड्स अप, आपण हात वरती करतो की माझ्या हातात आता काही नाही, मी तुला पूर्णपणे शरण आलोय. तर आता इथे कोणाला शरण जातोय आपण हात वरती करून? देवाला. माझ्या हातात काही नाहीये, मी तुला शरण आलो आहे. मी समाधानी आहे, मी समाधानी आहे, आहे ह्या परिस्थितीत मी समाधानी आहे. मी शरीराने, मनाने, बुद्धीने, आरोग्याने आरोग्यपूर्ण आहे, श्रीमंत आहे, समाधानी आहे. मी कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत हे विश्व आनंदी, समाधानी, आरोग्यपूर्ण, श्रीमंत, शांत आहे, शांत आहे, शांत आहे. ह्या विश्वातली प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे. ह्या विश्वातली प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे. वर्षभर पुरेल इतका पाणी साठा ह्या विश्वात उपलब्ध आहे. वर्षभर पुरेल इतका अन्न साठा ह्या विश्वात आहे. ह्या विश्वात कुणीही उपाशी झोपत नाही, कारण आम्ही स्वामी भक्त आहोत, आनंदी आहोत, समाधानी आहोत, शांत आहोत, शांत आहोत. कळंबोलीमध्ये माझा 5 BHK फ्लॅट आहे. पार्किंग मध्ये ऑडी आहे. बँकेत 25 करोड रुपये आहेत आणि गळ्यात 20 तोळ्याचा दागिना आहे. कळंबोलीमध्ये माझा 5 BHK फ्लॅट आहे. पार्किंग मध्ये ऑडी आहे. बँकेत 25 करोड रुपये आहेत आणि गळ्यात 20 तोळ्याचा दागिना आहे. आणि मनामध्ये स्वामी आहेत, कारण मी स्वामी भक्त आहे. त्या परिस्थितीत मी समाधानी आहे, आनंदी आहे, आनंदी आहे.